नगर जिल्ह्याला पावसानं तडाखा दिला। मुसळधार पावसामुळे टाकळी मानूर इथे पिकाचं मोठं नुकसान झालंय। पुरात शेताचं अनेक घरं देखील वाहून गेलीत। ऊस शेती सोडली तर टाकळी मानूरमध्ये एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलं नाही। पिकांचं मोठं जोरात पाऊस झाला तर पूर्ण पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर परिसरामध्ये मी आता जर पाहिलं तर शेतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालेलं आहे। शासनाची कुठली मदत जी आहे ती सरकारची मदत या शेतकऱ्यांपर्यंत आलेली नाहीये। पंचनामे जे आहेत ते अजूनही झालेले नाही। पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस जो आहे तो सांगितला। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत। सरकारने या बाबतीमध्ये एक निर्णय घेणं काळाची गरज आहे की सरसकट पंचनामे करणं आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करणं ही आवश्यक बाब आहे। गेल्या 40 वर्षामध्ये कधीही इतकी अतिवृष्टी या टाकळी मानूर परिसरामध्ये झालेली नाही आणि या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे की ते कशामध्येही गणना करता येणार नाही। उभी पिकामध्ये भरपूर पाणी आहे। त्यानंतर नदीकाठी असणारे संपूर्ण वस्ती उद्ध्वस्त झालेली आहे आणि यामुळं सरकारने याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा एवढी अपेक्षा आमच्याकडून आम्ही व्यक्त करत आहोत। कमीत कमी 50 वर्ष पाठीमागे गेले शेतकरी। आज इतकं नुकसान झालंय की नदीच्या काठचे जमिनी राहिल्या नाहीत, नदी काठचे कुठलेही झाडं राहिले नाहीत। त्याच्यामुळे फार नुकसान झालेलं असून शेतकऱ्याला याची कमीत कमी सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा आहे। पण 3 दिवस झाले अजूनही पीक सडायला पीक तर राहणारच नाही। एकही पीक हाती लागणार नाही। फक्त ऊस सोडता बाकी कुठलंही पीक हाती येणार नाही। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागरवाड साम टीव्ही टाकळी मानूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।